लक्ष्मी देवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची संपूर्ण पूजाविधी कशी करावी, तसेच या पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे, तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं. ते यमदीपदान नेमकं कसं करायचं आणि कुठं करायचं त्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हे जे धनत्रयोदशीचं पूजन आहे ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करायला लागतं. तर हे प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे 7:16 ते 8:20 हा सायंकाळचा पूजनाचा मुहूर्त. याच दरम्यान आपल्याला पूजन संपन्न करायचं आहे. आणि या प्रदोष काळामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशेला पूजन करायचं आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे, रांगोळी काढायची आहे, तसेच त्यावर पाट ठेवायचं आहे. पाटावर देखील स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर लाल वस्त्र अथरवायचं आहे आणि त्यावर आपण मग पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आयुर्वेदाची देवता, तसेच भगवान श्री गणेश यांचं पूजन आपल्याला करायचं आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती स्थापित करा, फोटो असेल तर फोटो स्थापित करू शकता. तसेच आपल्याकडे श्रीयंत्र असेल, कमलगट्ट्याची माळ असेल तर ती देखील या पूजास्थळी आपण मांडायची आहे. तसेच भगवान श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्ती स्थापित करा, नसेल तर सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे. तसेच आयुर्वेदाची देवता, या दिवशी समुद्रमंथनातून आयुर्वेदाची देवता धन्वंतरी उत्पत्ती झाली होती, त्यामुळे या दिवशी त्यांचं देखील पूजन केलं जातं. त्यांची देखील मूर्ती असेल तर मूर्ती स्थापित करा, नसेल तर सुपारी स्वरूप त्यांची आपण स्थापना करायची आहे. तसेच धनाची देवता भगवान कुबेर यांचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे. त्यांची देखील मूर्ती असेल तर मूर्ती स्थापित करा, नसेल तर सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे. तसेच कुलदेवीचा कलश देखील आपण स्थापन करायचा आहे. एक कलश घ्यायचं आहे, त्यावर यज्ञकंकण म्हणजे कलावा धागा वरच्या तोंडाला बांधून घ्यायचा आहे. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. 8 दिशेला 8 उभे दंडक काढायचे आहेत. वरच्या बाजूला विड्याची 5 पानं ठेवायची आहे आणि आतमध्ये शुद्ध जल व गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळकुंड, सुपारी, शिक्का, दुर्वा इत्यादी सामग्री आपण टाकायची आहे. व जे पूजा पाटावर आपण अष्टदल कमळ काढायचं आहे, त्यावर हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर ते जे कलश आहे तो स्थापित करायचा आहे. कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करायचा आहे. तर सर्वप्रथम पूजेला प्रारंभ करत असताना व्रताचा संकल्प करायचा आहे. व्रताचा संकल्प झाल्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 वेळेस हातामध्ये जल घेऊन आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आणि 4थ्या वेळेस जल घेऊन ते तामणामध्ये सोडायचं आहे. भूमिपूजन, दीपपूजन करायचं आहे, मग पूजेला प्रारंभ करायचा आहे. तर सर्वप्रथम भगवान श्री गणेश, भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज, माता लक्ष्मी यांना स्नान घालून घ्यायचं आहे. 11 वेळेस पंचामृत व 11 वेळेस गंगाजलाने स्नान घालायचं आहे. आणि स्नान घालत असताना श्री गणेशाचा मंत्र जप ओम गणपतये नमः, तसेच भगवान धन्वंतरीचा मंत्र ओम धन्वंतराय नमः, व कुबेराय नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः अशा प्रकारचा मंत्र आपण 11 वेळेस गंगाजल, 11 वेळेस पंचामृताने स्नान घालत असताना मंत्रोच्चार करत त्यांना स्नान घालायचं आहे. स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पुन्हा पूजास्थळी स्थापित करायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो असल्याने फोटोला स्नान घालणे शक्य नाही, त्यामुळे एक फूल घ्यायचं, गंगाजल व पंचामृतामध्ये बुडवायचं आहे व ते फोटोवर शिंपडायचं, जेणेकरून स्नान घातल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करूया. सर्वप्रथम भगवान श्री गणेश यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. भगवान श्री गणेश यांना जानवे घालायचे आहे, वस्त्र अर्पण करायचं आहे कापसाचं, तसेच त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, त्यांना त्यांचे आवडते जास्वंदीचे फूल आपण अर्पण करायचे आहे, तसेच त्यांना दुर्वा जी अतिप्रिय आहे ती आपण अर्पण करायची आहे. त्यानंतर भगवान धन्वंतरी आयुर्वेदाची देवता त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना जानवे अर्पण करायचं आहे, वस्त्र कापसाचं गेज वस्त्र अर्पण करायचं आहे, तसेच त्यांना गंध लावायचा, अक्षता अर्पण करायचं आहे, त्यांना फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर जी आयुर्वेदाची देवता मानलं जातं त्यामुळे त्यांना आपल्या घरातील जी आयुर्वेदिक सामग्री आहे, तमालपत्र असेल, लवंग असेल, तुळशीपत्र असतील, ते एका पात्रामध्ये घेऊन त्यांच्यासमोर ठेवायचं आहे. त्या आयुर्वेदिक सामग्रीचं देखील आपण पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर भगवान कुबेर यांचं देखील पंचोपचार पूजन करायचं आहे. त्यांना वस्त्र, जानवे अर्पण करायचं आहे, गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा कलशचं पूजन करायचं आहे. कुलदेवीच्या कलशाला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, त्यावर फूल अर्पण करायचं आहे. तसेच कुलदेवीला आपण जे कापसाचं गेजवस्त्र आहे हळद कुंकू लावलेलं ते अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर
आपल्याला महत्त्वाचं माता लक्ष्मीचं आपण पूजन संपन्न करायचं आहे. पंचोपचारांनी माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला. आपण कमळाचं फूल मिळालं तर कमळाचं फूल अर्पण करा, गुलाबाचं मिळालं तर गुलाबाचं अर्पण करा. तसेच कापसाचं हळद कुंकू लावलेलं जी वस्त्रमाला आहे ती देखील त्यांना अर्पण करायची आहे. आपण हार आणला असेल तर हार देखील फोटोला घालू शकता. आणि माता लक्ष्मीचं पूजन करत असताना ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र उच्चार करत आपण माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करायचं आहे. तसेच त्यांना जी सौभाग्य अलंकार आणलेले असेल, सौभाग्य सामग्री आणली असेल ती देखील आपण त्यांना अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील जे धनधान्य आहे त्याचं देखील सुगडामध्ये भरून त्यांचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे. अशाच प्रकारची बरकत आमच्या घरामध्ये राहू दे अशा प्रकारची प्रार्थना करत पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर या दीपावलीच्या पर्वामध्ये यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी एकमुखी दिव्याचं यमदीपदान केलं जातं. नरक चतुर्दशीच्या दिवशी चौमुखी दिव्याचं दीपदान केलं जातं. तर एकमुखी दिवा आपण कणकेचा बनवू शकता, नसेल तर आपण मातीचा दिवा घेतला तरी देखील चालणार आहे. एक प्लेट घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ ठेवायचं आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून जी वात आहे ती लाल रंगाची वात घ्यायची आहे आणि तो प्रज्वलित करून दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड करायचं आहे आणि पूजास्थळी त्याचं पूजन करायचं आहे. गंध लावायचा, हळद कुंकू लावायचं, फूल अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायचं आहे. आणि मग त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे, भगवान धन्वंतरीची आरती करायची, श्री गणेशाची आरती करायची आहे, कथाश्रवण करायची आहे आणि सहकुटुंब आपल्या या ठिकाणी बसून प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये अशाच प्रकारची सुखशांती समृद्धी नांदू दे, तुमचा स्थिर वास घरामध्ये राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे. आणि पूजन झाल्यानंतर आपण जो यमदीपदानचं केलेलं आहे ती प्लेट उचलायची आहे आणि आपल्या घराच्या परिघाच्या बाहेर नेऊन ती ठेवायची आहे व दक्षिण दिशेकडे हात जोडून प्रार्थना करायची की आमचे कुटुंबाचे अकाल मृत्यूपासून रक्षण होऊ दे, तसेच दक्षिण दिशेकडून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांपासून रक्षण होऊ दे अशी प्रार्थना पण करायची आहे. व दुसऱ्या दिवशी तो दिवा एका खड्ड्यामध्ये पुरून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजन संपन्न करायचं आहे. धन्यवाद.